हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हे सुंदरसं टेबल रनर बघतोय। बघा कसं करायचं हे टेबल रनर। ते पांढरं, गुलाबी आणि हिरवं, हा रंग गुलाबी आहे बरं, इथे माहित नाही का बरं व्हिडिओत लाल दिसतोय। तर पांढरं, गुलाबी आणि हिरवं कॉम्बिनेशन असलेलं हे सुंदर टेबल रनर बघा किती सुंदर दिसतंय। तर असं करायला तुम्हाला खूप आवडेल। फंक्शनसाठी विशेषतः असं मोठं टेबल रनर घातलेलं खूप छान दिसतं आपल्या, किंवा कोणत्याही हळदी कुंकवाच्या फंक्शनला सुद्धा तुम्ही असं टेबल रनर हॉलमध्ये घालू शकता आणि त्यावर जर तुम्ही हळदी कुंकवाचं वगैरे ठेवलं तर खूप सुंदर दिसेल। या टेबल रनरची जर तुम्ही लांबी बघितली तर ती 48 इंच आहे अशी, आणि रुंदी जर बघितली तर ती 12 इंच आहे। मधला हा जो पांढरा भाग आहे हा तुम्ही जेवढी लांब करायचं असेल तेवढं, म्हणजे माझे हे 6-6 इंच इकडे उरलेले आहेत दोन्ही बाजूला। जर तुम्हाला पूर्ण टेबल कव्हर करायचं असेल तर तुम्ही 5 फूट करायला हवं, जे माझं 4 फूट आहे त्याऐवजी। तर तसंही करू शकता तुम्ही मोठं, किंवा लहान करायचं असेल तर असं छोटं सुद्धा टेबल रनर करू शकता। एवढं मोठं प्रोजेक्ट ज्यांना नसेल करायचं त्यांनी साधं चौकोनी जरी केलं तरी चालेल, खूप सुंदर दिसतं असं टेबल रनर। याला लोकर किती लागली आहे बघू आपण आता। तर पांढरी लोकर जवळपास 60 ग्रॅम लागलेली आहे, गुलाबी सुद्धा 60 ग्रॅम लागलेली आहे, आणि हिरवी जी आहे ती 30 ग्रॅम। नंतर या ज्या आहेत या खूपच कमी लागल्या आहेत, 2-2, 4-4 ग्रॅम फक्त लागलेले आहेत। आणि शेडिंगची हिरवी जी आहे ही 30 ग्रॅम, आणि आपल्याला ह्या गुलाबीचे जो आहे रंग गुलाबी ती 60 ग्रॅम लागली, आणि पांढरी सुद्धा जवळपास 50-60 ग्रॅम लागली आहे। तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे। मित्रांनो, आवडलं तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपणच नाही तर आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। चला तर आपण पटकन बघू हे टेबल रनर कसं करायचं। बघा आपण हे सुंदर मोठं असं क्रोशाचं फूल करणार आहे, ज्याचा उपयोग तुम्ही डॉलीसाठी करू शकता। याला जोडून आपण डॉली सुद्धा करू शकतो एखादी मोठी, किंवा आपण एक सुंदरसं टेबल रनर करणार आहे अशी 2 फुलं करून। तर आपण हे मोठं सुंदर फूल कसं करायचं बघू आपण। तर या फुलाची डायमीटर जर तुम्ही बघितली, रुंदी 10 इंच आहे ती, आणि आपण याला लोकर किती लागली आहे बघू। ही पांढरी तर अगदीच 1 ग्रॅम लागली आहे, फक्त एवढंच आहे। आणि मुख्य म्हणजे इथे मी जरी 4 रंग वापरले असले तरी तुम्ही एका रंगामध्ये म्हणजे पिवळ्या रंगात सुद्धा सगळं करू शकता। मी जस्ट चेंज म्हणून करून पाहिलं असं 4 रंगांनी कसं करायचं, कसं दिसतं ते। आता ही मला 1 ग्रॅम लागली आहे पांढरी लोकर। ही जी दुसरी शेडिंगची पिवळी आहे त्याला ती 3 ग्रॅम लागली आहे, जवळपास 2.5-3, आणि ही पिवळी जी आहे त्यानंतरची ती पातळ आहे त्यामुळे ती 4 ग्रॅम लागली, पण 5 ग्रॅम लागू शकते। आणि ही गुलाबी शेडिंगची जी लोकर आहे ती आपल्याला 6 ग्रॅम लागलेली आहे। नंतर ही जी गुलाबी आहे, पाकळ्या ज्यानी ही लाल दिसत आहे इथे व्हिडिओत, पण ती खरं तर गुलाबी आहे। तर ही गुलाबी लोकर आपल्याला जवळपास 35 ते 40 ग्रॅम लागली आहे, 35 ग्रॅम। शिवाय या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे जशी ही 16 पाकळ्यांचं फुल आहे, या वरच्या राऊंडलाही 16 पाकळ्या आहेत, मागच्या साईडनी ज्या केल्या आहेत त्याही 16 पाकळ्या आहेत। तर तुम्ही असं 8 पाकळ्यांचं 12 पाकळ्यांचं सुद्धा करू शकता। जसं समजा आज 16 पाकळ्यांचं करण्यासाठी आपण हे मधलं कसं केलं बघा। इथे हे 8 पॉपकॉर्न आहे पांढरे, मग 16, 24 आणि हे 32 पॉपकॉर्न आहे कलर्ड, जे शेडिंगच्या ह्याच्यात आहे ते शेवटच्या राऊंडमध्ये। तर 32 पॉपकॉर्न केले तेव्हा कुठे या 16 पाकळ्यांचं फुल झालं आपलं। मग तुम्ही जर असे 2च राऊंड केले असते हे 8 आणि 16चे, आणि मग हे पाकळ्या करायला सुरुवात केली असती तरी खूप सुंदर फुल तयार होतं, आणि ते 8च पाकळ्यांचं होईल। तुम्ही जर हे 3 राऊंड केले पिवळ्यापर्यंत तर 8, 16 आणि 24 पर्यंत येतात हे पॉपकॉर्न, त्यामुळे आपल्या पाकळ्या 12 होतील नंतर। तर 12 पाकळ्यांचं फुल करायचं असेल तर हे आतले 3 राऊंड करा, 8 पाकळ्यांचं फुल करायचं असेल तर 2 राऊंड करा, आणि आपण हे 16 पाकळ्यांचं जे केलंय मी मोठं तुम्हाला करून दाखवलं की जेणेकरून तुम्ही लहान दोन्ही आकाराचे करू शकाल। तर जसं पाहिजे तशा आकाराचं फुल तुम्ही करू शकता। याच्या पाकळ्या ज्या आहेत अतिशय सुंदर अशा 3D इफेक्ट असणाऱ्या आहे, म्हणजे थोड्या जाडसर दिसतात बघा। तर त्यामुळे याची करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, पण ती एकदा शिकल्यावर सगळ्या पाकळ्यांना सारखीच असल्यामुळे खूप सोपं आहे हे करायला। तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला। चला आपण पटकन सुरुवात करू हे मोठं फुल कसं करायचं। हे मोठं क्रोशाचं फुल करण्यासाठी आपण हे रंग घेणार आहे, याने आपण मधला भाग करू,
आणि फुल या रंगाने करू, गुलाबी. तर आपण सुरुवात करणार आहे पांढऱ्या रंगाने आणि मॅजिक लूप मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेचे पॉपकॉर्न करायचे आहे. तर पांढरा आपण पहिला राऊंडच फक्त करणार आहे, त्यामुळे थोडासाच लागेल. मॅजिक लूप केलं बोटावर वेढून, एक टाका काढूयात आणि पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा असतो, तर 3 चेन करू आपण. 1 2 3 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे, म्हणून दुसरा आणखीन 2 डबल क्रोशे करावे लागतील. तर दोऱ्याचा वेढा घेऊन रिंग मध्ये टाकलं, मॅजिक लूप मध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3चे 2, 2चा 1, पहिला डबल क्रोशे झाला आणि असाच आणखीन 1 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे केल्यावर हा टाका सुईतून काढायचा. सुई पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात टाकायची. तर पहिला डबल क्रोशेचा टाका म्हणजे हा आहे, तिसरी चेन, तर यात घालायचा आणि हा टाका या पहिल्या टाक्यातून बाहेर काढायचा. हा झाला 3 डबल क्रोशेचा पिको. नंतर 1 चेन करायची हे घट्ट करण्यासाठी. 3 डबल क्रोशेचा पिको नाही, 3 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न. मग शिवाय 1 चेन केली परत आणि पुन्हा 3 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न. कसा करायचा बघा. 3 डबल क्रोशे करायचे आधी, तर सुई या लूप मध्ये घालून 1 2 आणि 3 डबल क्रोशे साधे नेहमीसारखे केले. सुई काढली, त्यातून पहिल्या टाक्यात सुई घातली आणि हा वर्किंग लूप जे होतं ते आपण पहिल्या टाक्यातून बाहेर काढायचं. 1 चेन करून घट्ट केलं हा पॉपकॉर्न, पुन्हा 1 चेन केली आणि पुढचा पॉपकॉर्न म्हणजे 3 डबल क्रोशे आधी. एकदा परत बघा. 1 2 आणि 3 डबल क्रोशे केले की सुई काढायची त्या टाक्यातून. पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घालायची आणि हा टाका वर्किंग लूप जे आहे ते या पहिल्या टाक्यातून पास करायचं, बाहेर काढायचं. 1 चेन करून हे घट्ट करायचं आणि परत 1 चेन करायची. तर असे माझे हे 3 पॉपकॉर्न केले आपण, पहा. तर असे 8 पॉपकॉर्न आपल्याला करायचे या मॅजिक लूप मध्ये. तर मी 8 पॉपकॉर्न करून घेते. 3 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न, 1 चेन, असं 8 वेळा केला आपण. 1 2 3 4 5 6 7 8. शेवटी परत 1 चेन करायची. हे फिक्स करण्यासाठी केलेली चेन मी आधीच केली आहे. आता ही आणखीन 1 चेन केली, दोरा ओढून लूप बंद केलं आणि पहिला जो पॉपकॉर्न केला होता त्याच्या वरच्या टाक्याशी स्लिप स्टिचनी याला जोडून घ्या. पहिल्या टाक्याच्या टाक्यात सुई घालून स्लिप स्टिचनी आपण याला जोडतोय. तर असा आपला पहिला राऊंड झाला. 8 पाकळ्या अशा आपल्याला पांढरा रंग असल्यामुळे रिफ्लेक्ट होत आहे जास्ती. तर असं पहा. तर असा पहिला राऊंड झाल्यावर आता दुसरा राऊंड आपण या शेडिंगच्या लोकरीनी करणार आहे. तर आणि पांढऱ्या रंगाचं कामही नाही आहे, तर मी इथे हा बाइंड ऑफ करून घेते आणि आपण रंगीत दोरा कुठल्याही एका 1 चेन स्पेस जी आहे त्याच्यात जोडू. आता या शेडिंगच्या दोऱ्याची आपण पिवळ्यातले शेड्स आहेत ते एक स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका 1 चेन स्पेस मध्ये आपण त्याला जोडून घेऊ. तर अशी एक स्लिप नॉट केली आणि एका 1 चेन स्पेस मध्ये प्रत्येक पॉपकॉर्न झालं होतं की आपण एक झाल्यानंतर आपण एक चेन केली होती. तर एका चेनची गॅप जी आहे त्याच्यात आपण याला जोडलं आणि आता गाठ मारून पक्क करा. आता आपण काय करणार आहे, दुसऱ्या राऊंडला प्रत्येक गॅप मध्ये 1 चेनच्या 2 पॉपकॉर्न करणार आहे आणि प्रत्येक पॉपकॉर्न 4 डबल क्रोशेचा. आता पहिल्या राऊंडला आपण 3च डबल क्रोशेचा केला, आता हा 4 डबल क्रोशेचा. तर पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेन केल्या मी. आता आणखीन आपल्याला 3 डबल क्रोशे करावं लागतील यात. तर 3 डबल क्रोशे करू आपण. 2 3 आणि 4 डबल क्रोशे केले. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, सुई काढायची, त्यातून पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात म्हणजे तिसऱ्या चेन मध्ये सुई घालायची आणि हा टाका यातून पास करायचा. 1 चेन करून घट्ट करा आणि परत 1 चेन करा आणि याच गॅप मध्ये आणखीन 1 पॉपकॉर्न करा 4 डबल क्रोशेचा. तर 4 डबल क्रोशे करू आपण. एकाच गॅप मध्ये करत आहे पहा मी. 2
3 आणि 4 डबल क्रोशे केले, परत सुई काढली, यातून पहिल्या डबल क्रोशेत घातली आणि हा टाका पास केला. एक चेन करून हे घट्ट केलं. मागचा दोरा येतोय तो आपण मागे करून घेऊ. आता परत आपल्याला काय करायचंय, एक चेन करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक चेन केली आणि आता या पुढच्या गॅपमध्ये ही जी एक चेनची गॅप आहे याच्यात परत 2 पॉपकॉर्न करायचे 4 डबल क्रोशेचे. म्हणजे 4 डबल क्रोशे करा आधी, दुसऱ्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे केले आपण, दोरा सुई काढली, पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात टाकली आणि हा टाका यातून पास केला. एक चेन करून घट्ट करा, हा झाला पहिला पॉपकॉर्न. आता या एक चेन मध्ये आणखीन करा आणि याच गॅपमध्ये दुसरा पॉपकॉर्न करा 4 डबल क्रोशेंचा. त्यामुळे 4 डबल क्रोशे करावे लागतील आपल्याला या दुसऱ्या एक चेनच्या गॅपमध्ये. 2, 3 आणि 4 डबल क्रोशे झाल्यावर सुई काढून घ्यायची आणि ती सुई पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात घालायची आणि हा टाका त्यातून पास करायचा. एक चेन करून घट्ट करायचं. तर हे जसं केलं परत एक चेन करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये, ही गॅप आहे पुढची, यात परत 2 पॉपकॉर्न करा. असं प्रत्येक गॅपमध्ये 2-2 पॉपकॉर्न करा. पॉपकॉर्नच्या मध्ये एक चेन घट्ट करण्यासाठी आणि एक चेन गॅप म्हणून. तर असे आपले 16 पॉपकॉर्न येतील एकूण, कारण पहिल्या राऊंडमध्ये 8 होते, आता 16. हा राऊंड झालाय आपला. बघा काय केलं आपण या राऊंडमध्ये की प्रत्येक टाक्यात 2-2 पॉपकॉर्न केले, मध्ये एक चेन त्यांच्या. आता ही शेवटची एक चेन केली आहे मी आणि पहिल्या पॉपकॉर्नच्या वरच्या टाक्याशी स्लिप स्टिचनी याला जोडतोय आपण. परत हा दोरा कापून घ्या. आता हे इथे 16 पॉपकॉर्न झाले आहेत आणि किती सुंदर दिसतंय बघा. आणखीन एक महत्वाचं सांगायचं राहिलं की इतके सगळे रंग सेंटरला वापरलेच पाहिजे फुलाचे असं काही नाही. तुम्ही नुसता पिवळ्यानी केले सगळे राऊंड तरी चालतील, पण सहज मी एक प्रयोग म्हणून करून पाहिला. आपण आता हा दोरा बंद करू आणि इथे दुसरा पिवळा दोरा जोडून घेऊ. तिसऱ्या राऊंडला आपण हा पिवळा रंग घेतोय आणि याच्यातही स्लिप नॉट करून एका 1 चेन गॅपमध्ये आपण त्याला जोडतोय. कोणत्याही एका 1 चेन स्पेसमध्ये आपण याला जोडून घेऊ. तर आपण याच्या जवळच घेऊ म्हणजे गाठ मारायला बरं पडतं. दोरा ओढून गाठ मारून घ्या दोन्हीची. आणि आता आपण काय करणार आहे, 1 चेनचे आपल्याजवळ 16 गॅप आहेत या. तर एका गॅपमध्ये 1 पॉपकॉर्न आणि दुसऱ्या गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न असं आपण राऊंड करणार आहे. तर या पहिल्या गॅपमध्ये 1 पॉपकॉर्न म्हणून आपण 3 चेन केल्या पहिले. 4 डबल क्रोशे करावं लागतील. 4 डबल क्रोशेचेच करायचे आपण पॉपकॉर्न सगळे. आणि समजा एखाद्या वेळेस आपलं लोकर पातळ आहे असं वाटलं आपल्याला तर मग 5 डबल क्रोशेचं करायचं. 4 डबल क्रोशे केले आपण. परत पहिल्या डबल क्रोशेमध्ये सुई घालून टाका काढला. जशी हीच लोकर आपली पातळ आहे थोडी पण ठीक आहे. आणि आता पुढच्या 1 चेन गॅपमध्ये घाला आणि इथे 2 डबल क्रोशे करा. सॉरी 2 डबल क्रोशे नाही, 2 पॉपकॉर्न करा. तर मी हा पहिला पॉपकॉर्न करते 4 डबल क्रोशेचा. 3 आणि 4 डबल क्रोशे झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेमध्ये सुई घालायची टाक्यात आणि हा टाका त्यातून काढायचा. एक चेन करून घट्ट करायचा. पुन्हा एक चेन करायची आणि याच 1 चेन गॅपमध्ये आणखीन 1 पॉपकॉर्न करायचा. म्हणजे परत 4 डबल क्रोशे याच गॅपमध्ये. एका गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न, एका गॅपमध्ये 1 पॉपकॉर्न असं करायचं आपल्याला. दुसरे 4 डबल क्रोशे करून झाले माझे आणि पहिल्या टाक्यात घालून तो टाका पास केला. हे 2 पॉपकॉर्न झाले या दुसऱ्या गॅपमध्ये. पहिल्या गॅपमध्ये 1 पॉपकॉर्न केला. परत एक चेन करायची आणि पुढच्या गॅपमध्ये आता 1च पॉपकॉर्न करायचा. एकदा 1 आणि मग 2, पुन्हा 1, 2 असं पूर्ण राऊंड आपल्याला करायचं आहे. 3 आणि 4. या गॅपमध्ये 1. आता परत 1 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 2. इथे 2 करायचे पॉपकॉर्न. तर असा राऊंड पूर्ण करा. म्हणजे आपले टाके होतील 24 टाके किंवा गॅप होतील 1 चेनच्या 24 आणि पॉपकॉर्नही 24 होतील. हा राऊंड झाला आपला जवळपास. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं तसे 24 पॉपकॉर्न आणि 24 1 चेनच्या गॅप अशा आल्या आपल्या याच्यात.
शेवटची एक चेन केली आहे मी पॉपकॉर्न नंतर. आता याला आपण स्लिप स्टिचनी इथे जोडतोय आणि मग दोरा कापून घेऊ. यानंतर या मधल्या भागाचा शेवटचा राऊंड राहील आणि तो आपण ही गुलाबी शेडिंगची लोकर जी आहे, ही गुलाबी शेडिंगची जी लोकर आहे यांनी करणार. कुठल्याही एक चेनच्या गॅपमध्ये आपण हा रंग जोडलाय आणि मी पिवळ्या दोऱ्याशी याची गाठी मारली आहे. आता या गॅपमध्ये आपण 4 डबल क्रोशेचा एकच पॉपकॉर्न करू. म्हणजे 4 डबल क्रोशे करायचे, 2 3 आणि 4. हा पिवळा मागचा दोरा येतोय बरोबर. 4 डबल क्रोशे झाले की परत नेहमीसारखं पहिल्या डबल क्रोशेट म्हणजे 3 चेनच्या तिसऱ्या चेन मध्ये घालून हा टाका यातून काढला, एक चेन करून घट्ट केला, एक चेन. पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक पॉपकॉर्न 4 डबल क्रोशेचा. पहिल्या गॅपमध्ये एक पॉपकॉर्न झाल्यावर एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक पॉपकॉर्न. आणि याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न. बघा आपण प्रत्येक गॅपमध्ये एक पॉपकॉर्न असं 2दा केलं आणि या तिसऱ्या गॅपमध्ये मात्र 2 पॉपकॉर्न करत आहे. एक केलाय मी आता ऑलरेडी आणि त्याच गॅपमध्ये आता हा दुसरा पॉपकॉर्न. तीन आणि 4 डबल क्रोशे केले आणि जसं मगाशी केलं तसंच सुई काढली यातून पहिल्या टाक्यात घातली आणि हा टाका पास केला. असं आता हे रिपीट करायचं. म्हणजे एक पॉपकॉर्न एका गॅपमध्ये, पुन्हा एक पॉपकॉर्न एका गॅपमध्ये, पुढच्या गॅपमध्ये 2. आता परत 1 1 2 अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड करा. म्हणजे राऊंड झाल्यावर आपले पॉपकॉर्न होतील 32 आणि एक चेनच्या 32 गॅप मिळतील. आपला हे मधला भाग पूर्ण झालाय बघा. या गुलाबीच्या शेडिंग कलरने आपण शेवटचा राऊंड केलाय आणि आता आपले 32 पफ हे पॉपकॉर्न्स आहेत आणि या एक चेनच्या 32 गॅप आहेत. तर आता आपल्याला इथे पुढच्या पाकळ्या गुलाबीनी करायच्या आहे म्हणून गुलाबी दोरा जोडणार आपण. हा गुलाबी दोरा जोडून इथे गाठ मारून घ्या. एक चेनच्या कोणत्याही एका गॅपमध्ये गुलाबी रंग जोडला आपण. आता इथे पाकळी कशी करायची बघा. 12 चेन करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 चेन केले. या आता प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करा दुसऱ्या चेन पासून. तर ही पहिली चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेन पासून प्रत्येक टाक्यात प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा. म्हणजे फक्त सुई घालायची त्या टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, 2 टाके आहेत 2चा 1 करायचा. असं प्रत्येक टाक्यामध्ये करा. 11 सिंगल क्रोशे येतील बघा अशा टाईपचं. हे 3 झाले. आता असे 11 सिंगल क्रोशे येतील. 10 सिंगल क्रोशे झाले आहेत माझे करून पहा. आणि हा शेवटचा आता 11वा सिंगल क्रोशे. 12 चेन केले होते आणि दुसऱ्या चेन पासून सिंगल क्रोशे केले त्यामुळे 11 सिंगल क्रोशे आले आपल्या यात. आणि हे असं तयार झाली मधली फुलाची आपलं पाकळीची दांडी. आता हे असं टर्न करा आणि टर्न करून एक चेन करून टर्न करा. असं एक चेन केली आणि टर्न केलं आणि रो वाईज जसं करतो तसं करायचं. आता आपल्याला काय करणार, आपण या 11 टाके आहेत त्यापैकी पहिला टाका आपण सोडून देऊ आणि दुसऱ्या टाक्यापासून 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 परत हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे असं करायचं आहे. तर आपण पहिल्या टाक्यातच करू, पहिला सोडणार नाही आपण, जाऊ दे पहिल्यापासूनच करू. 1 आणि 2 सिंगल क्रोशे झाले. आता 2 हाफ डबल क्रोशे पण कुठे करत आहे पहा आपण, बॅक लूप मध्ये. दोऱ्याचा वेढा घेतला, सिंगल क्रोशे असेच केले आपण. तर हे जे टाके दिसतात आपल्याला याच्या बॅक लूप मध्ये म्हणजे मागच्या भागात आपण टाका सुई घातली आणि एकदम 3चा 1 केला, हाफ डबल क्रोशे. परत दोऱ्याचा वेढा घेतला, पहा हा जो व्ही दिसतोय याच्या बॅक साईडचा पार्ट हा
तर इथून परत दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि 3चा 1 केला, 2 हाफ डबल क्रोशे झाले. आता 2 डबल क्रोशे तसेच परत बॅक लूप मध्ये. तर हा व्ही आहे, त्यापैकी मागच्या पार्ट मध्ये व्हीच्या टाकायचं, टाका काढायचा, 3चे 2 आणि 2चा 1. हा झाला पहिला डबल क्रोशे. आता असाच दुसरा डबल क्रोशे, तसाच बॅक लूप मध्ये. ही पूर्ण ओळ आपण कशी करत आहे, बॅक लूप मध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, आता परत 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2 बॅक लूप मध्येच, आणि शेवटचे 2 सिंगल क्रोशे, 1 आणि बॅक लूप मध्येच हा दुसरा सिंगल क्रोशे. काय काय केलं, पूर्ण ओळीत 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. आता हा कॉर्नरचा टाका उरलाय फक्त. तर या कॉर्नरच्या टाक्यामध्ये बघा 2 2 करत हे 10 झाले, आपले 11 टाके होते एकूण. तर या कॉर्नरच्या टाक्या अशी सुई घातली आपण आणि दोऱ्याचा वेढा घेऊन स्लिप स्टिच केली. एक चेन करा आणि आता या बाजूनी हे जे टाके दिसतात बघा, आता इथे नाही करत आहे आपण, जिथे सिंगल क्रोशेची दुसरी बाजू होती तिथे नाही, तर सिंगल क्रोशेच्या आपण बॅक लूप मध्ये केल्यावर हे फ्रंट लूप सगळे उरलेले आहेत पहा, इथे दिसतात आहे क्लिअरली. बघा हे फ्रंट लूप आहे इथे, 1 2 3 4 5. तर या सगळ्या फ्रंट लूप मध्ये आपण आता आपली ही ओळ करणार आहे, तशीच जशी या बाजूने केली. म्हणजे 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. तर त्यापैकी पहिला सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल. कुठे करते बघा मी, हे टोक इकडचं जे शेवटचा पार्ट एज आहे तिथे नाही करत आहे, तर हे जे फ्रंट लूप उरलेले आहेत त्याच्यात करत आहे आपण. 2 हाफ डबल क्रोशे, हा पहिला हाफ डबल क्रोशे आणि दुसरा हाफ डबल क्रोशे. बघा त्यामुळे हे मागणं असं जाड मध्ये एक येतं, टाके टाके उरलेले. म्हणजे तो जो सिंगल क्रोशेची जी ओळ केली होती ती पूर्ण आपली तशीच पाठीमागे दिसते. नुसतं आपण एक पहिला बॅक लूप मध्ये केला आणि मग उरलेले हे जे फ्रंट लूप्स आहेत त्याच्यात करत आहे. आता 2 हाफ डबल क्रोशे झाले, आता 2 सिंगल डबल क्रोशे, तर 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. मग पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, 4 टाके आहेत बरोबर. 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2. सगळं फ्रंट लूप मध्येच, म्हणजे ते जे एक लूप होतं सुटलेलं त्यात. आता 2 सिंगल क्रोशे, 1 आणि हा शेवटचा सिंगल क्रोशे. हे सगळं उलट्या साईडनी केल्यासारखं वाटतं. आता टर्न करायचं, म्हणजे ही राईट साईड आली आणि पुढच्या गॅप मध्ये आपण त्याला सिंगल क्रोशे स्लिप स्टिचनी जोडायचं. म्हणजे ही एक अशी पाकळी तयार झाली. लक्षात आलं. म्हणजे आता 2 गॅप या 1 चेन गॅप मिळून आपण एक पाकळी केली. आता असंच पुढच्या गॅप मध्ये सिंगल क्रोशे करा आधी, आणि आता इथे पुन्हा 12 चेन करून परत असंच एक पान करायचं, पाकळी. परत दाखवते मी तुम्हाला एकदा. 12 चेन करून घ्यायचा, 3 12 चेन केल्या या मी दुसऱ्या पाकळीसाठी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे दुसऱ्या टाक्यापासून किंवा दुसऱ्या चेन पासून. तर हा पहिली चेन ही सोडायची, सुईवरची धरायची नाही, आणि या दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेन मध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. 1 फक्त टाका सुई घालायची, टाका काढायचा, 2चा 1 करायचा. असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्या. 11 सिंगल क्रोशे येतील तुमचे. ठीक आहे. तर असे सिंगल क्रोशे एक एक करा. हे आपले 11 सिंगल क्रोशे करून झालेत बघा, दिसतात आहे बरोबर. आता काय करायचं, एक चेन, आता नीट लक्ष द्या, इथून परत पलटवायचं आणि हे जे सिंगल क्रोशे केले तुम्ही 11 आता, तर त्या टाक्यात नाही पण या बॅक लूप मध्ये, म्हणजे असे जो टाका असतो आपला व्ही सारखा तसा त्याच्या मागच्या भागात, म्हणजे या भागात पुढचा टाका घेतला तर या भागात, असं बॅक लूप मध्ये आपण आता ही ओळ करणार आहे. तर बॅक लूप मध्ये काय करायचं, 2 सिंगल क्रोशे. तर मग पहिले आपण 2 सिंगल क्रोशे करू. पहा बॅक लूप मध्ये घातलं मी, हे जे व्ही दिसतात आहे त्याच्या मागच्या बाजूला घातलं, तर बॅक लूप मध्ये 1 सिंगल क्रोशे केला. परत बघा हा जो व्ही आहे याच्या बॅक साईडच्या या पार्ट मध्ये घातलं, दुसरा सिंगल क्रोशे केला. पुन्हा बॅक लूप मध्ये घालून हा टाका आहे आपला व्ही सारखा,
त्याच्या बॅक साईडच्या पार्टमध्ये इथे घालून एक हाफ डबल क्रोशे केला, दोऱ्याचा वेढा घेऊन सुई त्यात टाकली, पुढचाही पुन्हा बॅक लूप मध्ये हाफ डबल क्रोशे, नंतर डबल क्रोशे पुढच्या 2 टाक्यात एक एक, 3चे 2, 2चा 1, पुढच्याही टाक्यात पुन्हा डबल क्रोशे, नंतर शेवटचे 4 टाके आहेत आता त्यात परत 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, पण सगळं कसं बॅक लूप मध्येच. पुन्हा बघा आता एकदा, हा व्ही आहे टाका, तर त्याच्या हाफ डबल क्रोशे करायचा आहे म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला आणि या व्हीच्या मागच्या बाजूला सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 3चा 1 केला, 1 हाफ डबल क्रोशे, असाच हा दुसरा हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, आता 2 सिंगल क्रोशे. तसेच बॅक लूप मध्ये, तर बॅक लूप मध्ये एक हा सिंगल क्रोशे झाला आणि या शेवटचा एक बॅक लूप मधला सिंगल क्रोशे. आता फक्त हा कॉर्नरचा टाका उरलाय, तर याच्या वेळेस काय करायचं आपण, अशी सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचं, कॉर्नरच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. आता एक चेन करा आणि दुसऱ्या बाजूनी इथून, खरं आपण बघा आता अशी जर पाकळी असली तर आपण असे इथे करतो आपण जे काही विणकाम करायचं ते, पण या पाकळीसाठी आपण तसं न करता हे जे फ्रंट लूप उरलेले आहेत, हे जे आपण पानाचा इकडचा भाग केला बॅक लूप मध्ये केल्यामुळे हे फ्रंट लूप असे उरले आहेत, दिसतात असे क्लिअरली. तर हे जे फ्रंट लूप आहेत उरलेले, यात आपण पानाचा दुसरा भाग करणार आहे. तर आपण आता पुन्हा इथे सुई घातली आणि करायचं काय आहे तर तेच, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे. तर मग पहिल्या फ्रंट लूप जो उरलाय त्यात मी एक सिंगल क्रोशे केला. बघा इकडे नाही घालत आहे मी सुई कुठे घालत आहे तर उरलेल्या फ्रंट लूप मध्ये 2 सिंगल क्रोशे झाले. पुन्हा बघा या साईडनी सुई न घालता हा जो टाकायचा भाग उरला एक, त्याच्यात आपण सुई घालत आहे, हाफ डबल क्रोशे करायचा आहे. आपण दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली त्यामुळे एक हाफ डबल क्रोशे, नंतर दुसरा हाफ डबल क्रोशे, हे असे टाके दिसतातच बघा छान, नंतर 2 डबल क्रोशे. लक्षात येतं ना कुठे करतोय आपण, या टोकाला न करता हे जे एक एक वर बॅक लूप केल्यावर उरलेले टाके आहेत तिथे आपण करत आहे. तर हा एक डबल क्रोशे, पुन्हा दुसऱ्याही टाक्यात एक डबल क्रोशे आणि आता शेवटचे 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे आणि आता 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2, हे 2 सिंगल क्रोशे. आता एवढं झाल्यावर पुन्हा पलटवायचं. बघा हे पाकळी समोरून अशी दिसते आणि पलटवल्यावर काय करायचं तर पुढच्या 1 चेन गॅप मध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं याला. लक्षात आलंय. आता असंच आपल्याला पुढच्या टाक्यात पुढच्या 1 चेन गॅप मध्ये परत एक सिंगल क्रोशे करा आणि इथे सुद्धा अशीच पाकळी करा. बघा या 2 पाकळ्या झाल्या आहेत, तर अशीच पाकळी आपल्याला पुढच्या ह्याच्यात करायची आहे. तर अशा 16 पाकळ्या येतील एकूण, कारण 32 गॅप होते आपल्या 1 चेनच्या. तर या 16 पाकळ्या पूर्ण करा आणि मग मी पुढचा राऊंड कसा करायचा दाखवते. काय कराल, इथे आता पुन्हा 12 चेन, मग एक रो पूर्ण सिंगल क्रोशेचा, मग सिंगल क्रोशेच्या बॅक लूप मध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, परत 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. कॉर्नर आला की त्यात परत सिंगल क्रोशे एक आणि मग एक चेन आणि दुसऱ्या बाजूला मग बॅक लूप केल्यावर जो टाका उरतो त्यावर एक एक परत तेच 2 सिंगल, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. मग पुढच्या 1 चेन गॅप मध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं, पुढच्या 1 चेन गॅप मध्ये एक सिंगल क्रोशे करायचा आणि मग 12 चेन. तर असं 16 पाकळ्या होतील तुमच्या. तर एवढ्या झाल्या की मग पुढे काय करायचं ते दाखवते. आपले हे 15 पाकळ्या झाल्या. शेवटची मी पुन्हा ठेवली मुद्दामून, म्हटलं एकदा आणखीन दाखवू आपण. तर या शेवटचे 2 सिंगल क्रोशे झाल्यानंतर आपण पुढच्या 1 चेन गॅप मध्ये स्लिप स्टिचनी जोडतो ही पाकळी. नंतर पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करतो आणि इथे आता शेवटचं पाकळी करायची आहे शेवटची.
तर शेवटची पाकळी म्हणजे 12 चेन, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 चेन झाल्यावर दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक असे प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा. 11 सिंगल क्रोशे झाले आपले हे करून. मग आता काय करायचं, एक चेन पलटवायचं आणि या पूर्ण 11 टाक्यांपैकी 10 टाक्यांमध्ये काय काय करायचं आणि ते सगळ्यांच्या बॅक लूपमध्ये, प्रत्येक टाक्याच्या बॅक लूपमध्ये पहा. आता पहिलेपासून 2 सिंगल क्रोशे बॅक लूपमध्ये, हा जो व्ही आहे याच्या मागच्या बाजूला फक्त सुई घालायची. 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 1 2 2 डबल क्रोशे बॅक लूप मध्येच, 1 2 परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, 1 2 2 हाफ डबल क्रोशे झाले. आता 2 सिंगल क्रोशे 10 टाक्यात केला आपण हे. मग कॉर्नरचा एक टाका उरतो, तर या शेवटच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे परत, एक चेन आणि मग पलटवून. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण बॅक लूप मध्ये करतो तेव्हा हे फ्रंट लूप उरतात आपले. हे बघा इथे हे जे फ्रंट लूप उरलेले आहे दिसतात वेगळे असे, तर या टाक्यांमध्ये आता आपल्याला करायचं आहे. आणि तेच करायचं आहे जे जाताना केलं, म्हणजे 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. पण ते कुठे करतोय आपण पहा, या टाक्या इकडे शेवटी नाही करत आहे काठाला. हे मध्ये जे फ्रंट पोस्ट उरलेले आहेत, बॅक पोस्ट मध्ये केलं होतं मागच्या वेळेस, त्यामुळे उरलेले जे फ्रंट पोस्ट आहेत त्याच्यात आपण 2 सिंगल, 2 हाफ डबल क्रोशे, आता 2 डबल क्रोशे आणि 2 हाफ डबल क्रोशे, 2 आणि शेवटी 2 सिंगल क्रोशे. याही बाजूने आपण तेच केलं. 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे आणि शेवटचे 2 सिंगल क्रोशे. एवढं झाल्यावर टर्न करा परत राईट साईडला. पुढच्या याच्यात स्लिप स्टिचने आपण याला जोडणार आहे. तर असे आपले हे पानं पाकळ्या तयार झाल्या. 16 पाकळ्या झाल्यात. आता काय करायचं, पुढच्या याच्यात आपल्याला हे 2 स्लिप स्टिच करा. एकतर पुढच्या पाकळीच्या 2 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करू आपण. आणि आता या पुढच्या 8 टाक्यांमध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, या 8 टाक्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, तर एक चेन आणि एक स्लिप स्टिच, पुन्हा एक चेन, एक स्लिप स्टिच, एक चेन, एक स्लिप स्टिच, असं कोपरा कॉर्नर येईस्तवर करा. एक चेन, एक स्लिप स्टिच, म्हणजे असं छान डिझाईन येतं काठाने पानाच्या. कातरल्यासारखं दिसतं पान. केव्हाही पान कातरल्यासारखं करायचं असेल तर एक तर क्रॅप स्टिच, नाही तर हा टाका असतो. तर एक चेन आणि एक स्लिप स्टिच, परत एक चेन आणि पुढच्या टाक्यात एक स्लिप स्टिच, एक चेन. आता हा कॉर्नर आलाय, परत एक स्लिप स्टिच करून घेऊ आधी. हा, आता या कॉर्नरला काय करायचं, अपोजिट साइडचा जो टाका आहे दुसऱ्या बाजूचा, तर तो घेतला आपण सुईवर आणि एक साधा सिंगल क्रोशे केला. जसा आपला नेहमी सिंगल क्रोशे असतो तसा एक चेनचा पिको करायचा इथे आणि मग परत दुसऱ्या बाजूनी तेच करायचं. पहा, एक चेनचा पिको म्हणून एक चेन केली, पिको सारखी या 2 टाक्यांमध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तोच टाका यातून काढला, म्हणजे स्लिप स्टिच केली एक. हा एक चेनचा पिको झाला. आता परत दुसऱ्या बाजूनी तेच, एक चेन, पुढच्या टाक्यात एक स्लिप स्टिच, पुन्हा एक चेन, पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, एक चेन, पुढच्या टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच. असं ही पूर्ण बाजू करून घ्या शेवटचे 2 टाके उरेपर्यंत. आता शेवटचे 2 टाके उरले माझे. एका टाक्यात आणखीन करू आपण एक चेन आणि इथे शेवटच्या टाक्यात एक स्लिप स्टिच. पण या शेवटच्या टाक्यात काही करणार नाही, हा सोडून द्यायचा. इकडचाही पहिला टाका सोडायचा आणि दुसऱ्या टाक्यात डायरेक्ट
स्लिप स्टिचनी जोडायचा. म्हणजे या 2 पाकळ्या अशा जोडल्या जातात. परत एक चेन, पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, एक चेन, पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, असं करायचं. सॉरी, आपण ह्या पानाचं हे पान जोडताना थोडी गडबड केली. हे शेवटचे एक टाका राहिला की तो सोडून द्यायचा. पहा, इथे विणलाय आपण, हा सोडून दिला, एक चेन केली, परत इकडचाही एक टाका सोडायचा आणि इकडच्या टाक्यात सिंगल क्रोशे करायचा. स्लिप स्टिच नाही करायची, आता जोडायची आहेत कारण आपल्याला 2 पाकळ्या. मग यानंतर परत एक चेन, स्लिप स्टिच हे चालू द्यायचं कॉर्नर येईस तर. एक चेन, स्लिप स्टिच, एक चेन, स्लिप स्टिच, एक चेन, स्लिप स्टिच, असं पूर्ण साइड झाली आपली करून. एक चेन आणि आता हा शेवटचा टाका आहे, यात स्लिप स्टिच केली. आता काय करायचं, कॉर्नरला हा तर दुसऱ्या बाजूचा टाका घ्यायचा सुईत आणि सिंगल क्रोशे करायचा. बघा, दुसऱ्या बाजूचा टाका घेऊन एक सिंगल क्रोशे केला आणि इथे एक चेनचा पिको करायचा. एक चेन केली आणि पिको सारखा आपण त्याला जोडणार आहे स्लिप स्टिचनी. पिको सारखं जोडल्यावर परत पुढचं आपलं चालू द्यायचं की एक चेन आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, परत एक चेन आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच. म्हणजे त्याला छान असं टोक येतं. दिसतंय? आपण आता हे शेवटपर्यंत करू. ही बाजू आपण असे इथपर्यंत केलंय, एक टाका शेवटचा राहू दिला. बघा, इथपर्यंत आपण एक चेन स्लिप स्टिच केलं आणि यात नाही करत आहे आता शेवटी. परत इथे एक चेन करायची आणि जोडताना फक्त स्लिप स्टिचच्या ऐवजी सिंगल क्रोशे करायचा, एवढं लक्षात ठेवा. एक चेन केली, हे खालचं सोडून द्यायचं आणि पहिल्या टाक्यामध्ये परत सिंगल क्रोशेनी जोडायचं. आणि सिंगल क्रोशेनी जोडल्यावर परत एक चेन, एक स्लिप स्टिच चालू द्यायचं, असं पूर्ण कॉर्नर येईसर. कॉर्नर आला की दुसऱ्या बाजूचा टाका घेऊन एक सिंगल क्रोशे करायचा, एक चेन, एक स्लिप स्टिच, असं चालू देऊ आपण कॉर्नर येईपर्यंत. एक चेन, एक स्लिप स्टिच. आणि कॉर्नर आला की काय करायचं, दुसऱ्या बाजूच्या या टाक्यात, ही दुसऱ्या बाजूचा हा टाका असतो ना, याच्यात सुई घालून सिंगल क्रोशे करायचा, एक चेनचा पिको करायचा जसं इथे. परत दुसऱ्या बाजूनी एक चेन, एक स्लिप स्टिच करत यायचं कुठपर्यंत, या टाक्यापर्यंत. या शेवटच्या टाक्यात काहीच करायचं नाही. इथपर्यंत झालं की एक चेन आणि मग इथे पहिल्या हे सोडून द्यायचं पहिलं आणि इथे पहिल्या याच्यात सोडल्यानंतर एक सिंगल क्रोशे करायचा आणि मग याच्या पुढे परत एक चेन, एक स्लिप स्टिच चालू ठेवायचा. तर असा हा राऊंड पूर्ण करा. मग फक्त खालचा एक राऊंड राहील शेवटचा पाकळ्यांचा, तर तो मी तुम्हाला दाखवते कसा करायचा ते. तर ही पाकळी अशी दिसेल आपली, पहा, काट झाल्यावर त्याची, आणि हे अशाच जोडल्या जातील पाकळ्या. समजलं? याप्रमाणे करून घ्या पूर्ण राऊंड. पाकळ्या बनवण्याचा एक राऊंड झालाय, पहा आपला 16 पाकळ्या झाल्यात. आणि त्याला आपण बॉर्डर सुद्धा केली आहे ही. आणि बॉर्डर कशी केली आपण, तर एक बघा आता इथे एक चेन, एक स्लिप स्टिच, एक चेन, एक स्लिप स्टिच असं पूर्ण केलं इथपर्यंत. इथे कॉर्नरला आल्यावर अपोजिट साईडच्या टाक्याशी सिंगल क्रोशे घेतला, एक चेनचं लूप केलं पिको आणि परत दुसऱ्या साईडला तसंच कंगोरे आणले, एक चेन, एक स्लिप स्टिचनी. आता आपल्याला एवढंच जरी ठेवलं तुम्ही फुल तरी सुंदर दिसतंय बघा. पण तुम्हाला जर आणखीन भरीव करायचं असेल तर आपण दुसरा राऊंड करू शकतो याला, अशाच 16 पाकळ्यांचा. तो कसा करायचा बघा. आता आपण काय करणार, इथून 2 चेन घ्या, 1 2, आणि हा जो पाकळीचा मागचा भाग आहे इथे बघा, हे जे आहेत आलेले, हे अगदी सुरुवातीला आपण 12 चेन घातल्यावर जे सिंगल क्रोशे करतो ते सिंगल क्रोशे आहेत. हे दिसतात हे सगळे टाके असे. तर यापैकी तिसऱ्या टाक्यामध्ये किंवा तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये आपण याला सिंगल क्रोशेनी जोडणार आहे. परत बघा, हा पहिला, दुसरा आणि तिसरा. तर या तिसऱ्या टाक्यात आपण सुई घालू
आणि अशी एका याच्यात घाला किंवा 2 याच्यात घातली तरी चालेल, एकाही याच्यात घातली तरी चालेल आणि इथे एक सिंगल क्रोशे करा. आता इथे सिंगल क्रोशे झाल्यावर परत इथे 13 चेन करू आपण. मग अशी 12 केल्या त्या, आता 13. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. फक्त फरक काय करायचा आहे, अगदी मगासारखंच करायचं आहे. आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा दुसऱ्यापासून, म्हणजे एकूण 12 टाके होतील आपल्याला सिंगल क्रोशेचे आपल्याजवळ. तर हे 12 सिंगल क्रोशे करून घ्या, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे मग सेकंड चेन पासून. त्यामुळे 13चे आपल्याजवळ 12 टाके होतील. मग आपण काय करणार आहे की खालचे 2 टाके आपण सोडून देणार आहे आणि उरलेल्या 10 टाक्यात आपण जसं पहिली वरच्या राऊंड मधली पाकळी केली होती तशीच सेम पाकळी आपल्याला करायची आहे. म्हणजे 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, असे 10 टाक्यांची. तर पाकळी अगदी सारखीच आहे, फक्त फरक कुठे आहे, एक चेन जास्त का घेतली आपण, कारण आपल्याला टोकाला 2 टाके सोडायचे आहेत म्हणून. तर आपण आधी हे 10 सिंगल क्रोशे करून घेऊ. मोजून घेऊ एकदा, आहे झाले का 10 ते 3 आणि 3 6 3 9 1 10. 10 झाले. खालचे 2 टाके आहेत पहा, 1 आणि 2 ते तसेच सोडले आपण, विणले नाही. हे टर्न करा, एक चेन करून मग टर्न करा. मग सारखंच बिलकुल पाकळी सेम आहे, फक्त इथे 2 चेन सोडायच्या होत्या म्हणून 13 टाके घेतले आपण. आणि आता हे 12 झाले होते सिंगल क्रोशे केल्यावर टाके, मग त्यातले 2 टाके सोडून दिले खाली आणि आता हे 10 टाके आहेत. आता मगासारखं परत 2 सिंगल क्रोशे पहा बॅक लूप मध्ये, 1 2. मगाशी पण आपण बॅक लूप मध्येच केलं होतं. 2 हाफ डबल क्रोशे बघा, आता हा व्ही आहे याच्या बॅक लूप मध्ये करत आहे आपण. 1 आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशे बॅक लूप मध्ये. नंतर बॅक लूप मध्ये 2 डबल क्रोशे, पुढच्या 2 टाक्यात 1 1 1 आणि दुसऱ्या टाक्यातही डबल क्रोशे. आणि यानंतर परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. तर 2 हाफ डबल क्रोशे करू आपण. 1 आणि 2 हाफ डबल क्रोशे झाले. आणि आता शेवटचे 2 सिंगल क्रोशे. 2 टाके आहेत बरोबर इथे, 1 आणि हे 2. आता या शेवटच्या कॉर्नरला परत आपण 1 सिंगल क्रोशे, 1 चेनचा पिको आणि 1 सिंगल क्रोशे असं पुन्हा करणार आपण या टोकाच्या टाक्यामध्ये. 1 सिंगल क्रोशे, 1 चेनचा पिको. आता इकडे परत आपल्याला आणखीन 1 सिंगल क्रोशे करू आपण, 1 सिंगल क्रोशे. आणि आता इकडच्या भागात सुद्धा तेच करायचं आहे जे आपण इकडे केलं होतं, म्हणजे 2 सिंगल, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे. पण ते कुठे करायचं असं काठाला नाही. तर हे जे बॅकलूप मध्ये केल्यामुळे समोरचे टाक्याचे भाग जे उरले होते फ्रंट लूप, तर त्याच्यात करायचं आहे आपल्याला. तर 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. आणि यात केल्यामुळे अशी एक जाड रेग मागे उरते, जी आपल्याला या पाकळ्यांमध्ये सुद्धा दिसते आहे पहा. ही जी जाड रेग अशी मागे आली आहे ना आडवी, ती त्याच्याचमुळे येते, कारण आपण फ्रंट लूप मध्ये करतोय आणि बॅक लूप मध्ये करतोय. 2 सिंगल क्रोशे झाले. आता 2 हाफ डबल क्रोशे, 1 2, मग 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. हे सगळं आपण कुठे करतोय, तो जो फ्रंट लूप सुटलेला आहे एक त्याच्यात. आता आपल्याला परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे करायचे. तर 2 हाफ डबल क्रोशे, 1 झाला आणि हा दुसरा. आणि आता 2 सिंगल क्रोशे, 1 आणि हा शेवटचा. 2 सिंगल क्रोशे केले, म्हणजे हे मागचं असं पाकळी आपली तयार झाली. आता जशा या चेन 2 सोडल्या तशाच इकडे सुद्धा 2 चेन करायच्या आहेत. आणि आता राईट साईडला येऊन, हे राईट साईडला आलो पहा आपण, आणि पुढच्या पाकळीच्या
बघा आता ह्या पाकळीवर केलं आपण. आता पुढच्या पाकळीच्या तिसऱ्या टाक्यात 1 2 3 तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. स्लिप स्टिचनी जोडा किंवा सिंगल क्रोशेनी जोडा, कसंही जोडलं तर चालेल. सिंगल क्रोशेनी जोडला आपण म्हणजे असं हे पान बरोबर या 2 पानाच्या मध्ये आलं. आता परत 2 इथे 13 चेन करा. 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11 12 आणि 13. पुन्हा दुसऱ्या चेन पासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ. एवढं करून घेते मी सिंगल क्रोशे. मग एकदा परत दाखवते हे पान कसं करायचं. 10 सिंगल क्रोशे केले आपण बघा आणि शेवटचे 2 टाके पुन्हा सुटले. हा विणलाय आपण 1 आणि 2 हे सुटलेत ते सोडायचे, त्यात काहीच नाही करायचं. एक चेन केली, पलटवलं परत आणि आता या बॅक लूप मध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 पुन्हा हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे एवढं करायचं आहे बॅक लूप मध्ये. ते बॅक लूप मध्ये आपण पहिला सिंगल क्रोशे केला, 2 सिंगल क्रोशे झाले. आता 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2, नंतर 2 डबल क्रोशे, 1. खालचे 2 टाके सोडायचे एवढं फक्त लक्षात ठेवा. हेच वेगळं आहे, बाकी पाकळी तर त्या पाकळीसारखीच आहे. 2 डबल क्रोशे झाले. आता 2 हाफ डबल क्रोशे, 1 2 आणि मग शेवटी 2 सिंगल क्रोशे, 1 आणि हे शेवटचा सिंगल क्रोशे. आता या कॉर्नरच्या टाक्यात पुन्हा 1 सिंगल क्रोशे, 1 चेनचा पिको, आणि 1 सिंगल क्रोशे त्याच टाक्यात, एकाच टाक्यात सगळं. आणि मग परत या जे बॅक लूप मध्ये केल्यामुळे जे फ्रंट टाके उरलेले आहेत त्या टाक्यांमध्ये परत 1 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे असं करायचं. मला वाटतं हा 1 सिंगल क्रोशे नाही केला तरी चालेल. फक्त 1 सिंगल क्रोशे, 1 चेनचं लूप केला आपण. आणि आता इथून परत फ्रंट लूप जे सुटलाय त्याच्यात 2 सिंगल क्रोशे. बघा कुठे करत आहे आपण, या पाकळीच्या टोकाला नाही करत आहे. तर हे जे मधले टाके आहेत लाईनशीर सुटलेले हे मधले, आणि हे इकडे टोक आहे पाकळीचं, तर इथे नाही करत आहे आपण. हे जे मधले टाके आहेत याच्यात करत आहे. तर याच्यात आपण 2 सिंगल क्रोशे केले. आता तसंच करा जसं इकडे केलं तसं. 2 सिंगल, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, परत 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. दुसऱ्याही बाजूनी हे पूर्ण झालं आपलं. 2 सिंगल, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, पुन्हा 2 सिंगल क्रोशे. आता काय करायचं, परत 2 चेन करायच्या. लक्षात ठेवायचं की जसं या पानाच्या पाकळीच्या इकडे 2 चेन आहेत तशा इकडेही 2 चेन पाहिजे. आणि हे जोडायचं कुठे, तर इथून आपली ही पाकळी आहे जोडलेली, तर पुढच्या पाकळीच्या तिसऱ्या टाक्यात बघा हे मधले जे टाके दिसतात असे 1 2 3, तर या तिसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेंनी जोडून घेऊ आपण. म्हणजे असे हे आपले मधल्या पाकळ्या येतील. ठीक आहे. आता असाच पूर्ण राऊंड करून घ्या. तर आपण पूर्ण 16 पाकळ्या अशा करून नंतर त्याला सुद्धा अशीच बॉर्डर करायची आहे जशी आपण याला बॉर्डर केली होती की 1 स्लिप स्टिच, 1 चेन, 1 स्लिप स्टिच, 1 चेन, अशी जशी याला बॉर्डर केली तशीच याला सुद्धा 1 स्लिप स्टिच 1 चेनची बॉर्डर 16 पाकळ्यांना करायची आहे. तर एवढं पूर्ण करून घ्या. आणि अगदी याच्याच सारखं असल्यामुळे मी काही ते रिपीट दाखवत नाही तुम्हाला कसं करायचं. जसं या 16 पाकळ्यांना बॉर्डर केली तशीच नंतर बॉर्डर करून घ्या. आधी पहिल्या राऊंड मध्ये फक्त अशा पाकळ्या बनवा. कुठे 13 चेन कराल. आता जसं इथे जोडलं मी, जोडल्यावर काय कराल, इथे 13 चेन झाल्या की सिंगल क्रोशे करायचे. दुसऱ्या चेन पासून 10 सिंगल क्रोशे, खालच्या 2 चेन सोडून द्यायच्या. आणि मग त्या 10 सिंगल क्रोशेवर बॅक लूप मध्ये आधी 1 चेन करून घ्यायची आणि बॅक लूप मध्ये 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल, 2 डबल क्रोशे, पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. कॉर्नरला 1 सिंगल क्रोशे, 1 चेनचं पिको. मग परत त्याचे जे फ्रंट लूप्स असतात उरलेले त्याच्यात पूर्ण असंच 2 सिंगल, 2 हाफ डबल, डबल,
2 पुन्हा हाफ डबल आणि 2 सिंगल. मग 2 चेन करायच्या ज्या या इथे केलेल्या आहेत बघा. आणि मग पुढच्या पाकळीच्या तिसऱ्या बॅक साइडला जे टाके आहेत त्यातल्या तिसऱ्या टाक्याशी सिंगल क्रोशेने जोडायचं. तिथे पुन्हा 13 चेन करून नवीन पाकळी करायची. आणि हा राऊंड झाला की जसं इथे आपण बॉर्डर केली होती, एक चेन एक स्लिप स्टिच, एक चेन एक स्लिप स्टिच, तशी बॉर्डर आपण याही पाकळ्यांना करून घेणार आहे. एवढं झालं की आपले फुल पूर्ण होईल. तर तेवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मागच्या पाकळ्या आपल्या सगळ्या करून झालेल्या 16. मी तुम्हाला म्हटलं होतं तसंच त्याला बॉर्डर करा म्हणून, पण म्हटलं एकदा परत दाखवून द्यावं की कसं दिसतंय. तर हे पाठीमागून असं दिसतं बघा. आणि आता आपल्याला जो शेवटचा राऊंड करायचा आहे, जे तुम्हाला माहितच आहे की आपण काठ करतो त्या प्रत्येक पाकळीला, तर तो करताना फक्त एक बदल करू आपण, की जसं आपण समोरच्या पाकळ्यांना काठ केले तेव्हा एक खालचा टाका सोडून दिला आणि जॉईन केलं. तर तसं न करता आता खालपर्यंत हा काठ करू आपण, एवढा फक्त बदल करायचा आहे. तर त्यासाठी आपण आता पहिले या स्लिप स्टिचनी इथपर्यंत येऊ. एक स्लिप स्टिच करा. आता आपल्याला या पहिल्या टाक्यापासून काय करायचंय, तर अशी पाकळी आहे आपली. एक लक्षात घ्या, हे मागचं असतं जाड जी रेघ असते आलेली ती, आणि पाकळीवर समोरून काहीच नसतं, फक्त खाच येते अशी मध्ये. तर या पहिल्या टाक्यापासून आपण आता प्रत्येक टाक्यात एक स्लिप स्टिच, एक चेन, परत पुढच्या टाक्यात एक स्लिप स्टिच, एक चेन, स्लिप स्टिच, चेन, असं आपण पूर्ण राऊंड करून घेऊ. टोक आलं कॉर्नर की मी दाखवते परत. एक स्लिप स्टिच, एक चेन, आणि कॉर्नर आला की कॉर्नरला काय करायचं तुम्हाला माहित आहे, जसं त्या पाकळीला केलं होतं तसंच, म्हणजे एक चेनचा एक पिको करायचा आणि मग दुसऱ्या साईडचं करायचं. असं शेवटपर्यंत केलं. आता हा कॉर्नर आला. कॉर्नरला आल्यावर काय करणार आपण, की या दुसऱ्या बाजूच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा आणि इथे एक चेनचा एक पिको करायचा, जसं आपण नेहमी करतो तसा. एक चेनचा पिको केला, पुन्हा एक चेन, आणि मग पुढच्या टाक्यापासून परत एक एक स्लिप स्टिच, चेन, स्लिप स्टिच, चेन, स्लिप स्टिच, एक चेन, परत पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच. तर असं या दुसऱ्याही बाजूनी पूर्ण करा. दुसऱ्या बाजूच्याही सगळ्या टाक्यांमध्ये आपलं हे करून झालेलं आहे. एक स्लिप स्टिच, एक चेन, या पद्धतीने. आणि आता शेवटचा टाका झाला की आपण काय करणार, डायरेक्ट पुढच्या पानाला जोडायचं. एक चेन करायची कारण ही स्लिप स्टिच झाली शेवटची, आणि पुढच्या पानाच्या पहिल्या टाक्यात, किंवा पहिला टाका जर खूप खाली असला तर दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात केली तरी चालेल, इथे आपण सिंगल क्रोशेने जोडायचं. परत एक चेन, एक स्लिप स्टिच, असं करत राहायचं. कॉर्नर आला की परत एक चेनचा पिको करायचा आणि परत दुसऱ्या बाजूनी एक चेन, एक स्लिप स्टिच, असं करून शेवट झाला त्याचा की काय करायचं, तर इथे स्लिप स्टिच झालेली असते, मग एक सिंगल क्रोशे एक चेन करायची नेहमीप्रमाणे. आणि इथल्या पहिल्या ह्याच्यात, किंवा पहिला एक सोडला तरी चालेल, दुसऱ्या ह्याच्यात आपण शक्य झालं तर पहिल्यातच करा. इथे खूप जाड होतं म्हणून मी दुसऱ्या ह्याच्यात केलं. तर दुसऱ्या ह्याच्यात नंतर आपण एक सिंगल क्रोशे करायचा पहिले, मग परत एक चेन, एक स्लिप स्टिच, असं चालू द्यायचं. एक चेन, एक स्लिप स्टिच, एक चेन, एक स्लिप स्टिच. याप्रमाणे प्रत्येक पानांना, हे पूर्ण पानाच्या दोन्ही बाजूला करून झालं की मी एकदा परत दुसऱ्या पानाला कसं जोडायचं ते दाखवते, आणि मग आपण हा राऊंड आपला पूर्ण करू. एक चेन, एक स्लिप स्टिच. आता आपण पुढच्या दुसऱ्या बाजूच्या टाक्यात घालून एक सिंगल क्रोशे करायचा. कॉर्नरला आलं की एक चेनचा पिको करायचा, एक चेन करायची पुन्हा कॉर्नर येण्यासाठी, आणि परत इकडे मग तसंच एक स्लिप स्टिच, परत एक चेन, एक स्लिप स्टिच, असं ही दुसरी पण बाजू करून घ्या. एक चेन, एक स्लिप स्टिच, असं दुसऱ्याही बाजूनी झालं आपलं करून.
आणि मग आता परत एक चेन करायची आणि पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे करायचा, दुसऱ्या पुढच्या पानाच्या एक चेन केली आणि पुढच्या पानाच्या या पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडायचं. फक्त मध्ये एक चेन करायची, जशी आपण प्रत्येक स्लिप स्टिच झाल्यावर एक चेन करतोच आहे तशी चेन करायची. आता हे परत पूर्ण सगळ्या पाकळ्यांना करा. जसं या 2 पाकळ्यांना झाली बॉर्डर, अशी सगळ्या 16 पाकळ्यांना बॉर्डर करून घेते आणि मग दाखवते. हे आपलं छानसं मोठं फूल तयार झालेलं आहे पहा क्रोशाचं. याचा उपयोग आपण डॉली करायला सुद्धा करू शकतो किंवा याचा उपयोग करून आपण एक टेबल मॅट पण करणार आहे पुढे. तर सध्या याची रुंदी 10.5 इंच आहे, पण हे बरोबर छान मध्ये पाकळ्या या 2च्या मध्ये ही तिसरी पाकळी येते बरोबर. आणि असं जर तुम्हाला हे थोडंसं सैल वाटत असेल मागून असं दिसतं पहा हे, तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक टाका घालून ह्या पाकळ्या मागचा राऊंड जो आहे तो थोडा याला जवळ करू शकता. म्हणजे असं टाके घालायचे मध्ये, फक्त इथून या राऊंड मधून एक सुई घातली आणि या राऊंड मधून एक सुई घातली, असं हे फक्त जवळ केलं. ही गॅप जर मधली अर्धा इंच कमी केली तर थोडं वेगळ्या प्रकारचं दिसतं आणि 10 इंच होईल तो. तर तेही फुल खूप सुंदर दिसतं. मी तुम्हाला करून दाखवते एक. हा बघा, या फुलामध्ये मी ती गॅप भरून काढली. आता ही पाकळ्या या वरच्या खालच्या गॅपच्या राऊंडच्या आणि वरच्या राऊंडच्या साधारण सारख्याच हाईटच्या झाल्या आहेत, कारण आपण हे मागून असं दोऱ्यांनी शिवून घेतलंय. बघा हे जे दोरे दिसतात आहे याला मी हा राऊंड आणि वरच्या मागच्या पाकळ्यांचा राऊंड तर ते असं जोडून घेतलंय आणि त्यामुळे हे असं दिसतंय. आणि जर जोडलं नाही तर हे असं दिसतं. तर तुम्ही कशाही प्रकारे करू शकता, जोडलं तरी छान दिसेल, नाही जोडून असं केलं तरी छान दिसतं. तर असे सुंदरसे आपण 2 फुलं केले आहेत. याच्या नंतर आपण टेबल रनर करणार आहे. तर सध्या आपण ही सुंदर मोठी मोठी 2 फुलं केली आहे. तर आपण, मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि याचीच आपण डॉली पण करू शकतो. आणखीन एक याच्यात असं आहे की आपण समजा आता हे मी 16 पाकळ्यांचं केलंय, 16 पाकळ्या वरच्या राऊंडला आणि खालच्याही राऊंडला 16. त्यासाठी आपण काय केलं तर इथे आता माझे 8 पासून सुरुवात केली होती. 8 पॉपकॉर्न पासून 8, 16, 24 आणि 32. आणि 32 झाल्यामुळे त्याच्या निम्म्या अशा 16 पाकळ्या झाल्या होत्या. तर जर तुम्हाला थोडं लहान करायचं असेल, समजा आपल्याला 8च पाकळ्यांचं करायचं आहे असं फुल, तर आपण काय करणार की हा आतला राऊंड 8 आणि 16 2च राऊंड करणार. मग 2 राऊंड केले की बरोबर आपल्या 8च पाकळ्या येतील आणि मग 8 पाकळ्यांचं याहून थोडं लहान असं छान फुल तयार होईल. जर तुम्ही हे 3 राऊंड केले मधले, म्हणजे 8, 16 आणि 24 होतील हे पॉपकॉर्न, तर 24 वरचा हा शेवटचा राऊंड नाही केला, समजा 24 राऊंड केले तर 12 पाकळ्यांचं सुंदरसं फुल तयार होईल. तर तुम्हाला जसं हवं तसं 8 पाकळ्यांचं, 12 पाकळ्यांचं, 16 पाकळ्यांचं कितीही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तुम्ही करू शकता. मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ. आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.